दिग्रसकरांच्या घराचा राखणदार आहेस तू। कितीतरी पिढ्या या घराला संकटातून वाचवत आलायस। माझ्या घरावर आलेलं संकटाचं हे काळ सावट दूर कर रे। तुझ्यावर असलेला माझा विश्वास तुटू देऊ नकोस। या घरावर असलेलं तुझं सुरक्षा कवच आबादित राहू दे। मला मार्ग दाखव नागराज, मला मार्ग दाखव। राखणदार घरात का गेला? हा काही दाखव पाहतोय का मला? श्रीकला, हे तुझंच कारस्थान असणार आहे। तुला तुझ्या कर्माची शिक्षा मिळणारच। अहो, सापडली का पोथी? नाही ना ग, ती शोधतोय। तुम्ही नक्की कोणाला वाचायला दिली नव्हती ना? अगं त्या दिवशी श्रीकलाला दाखवली फक्त, आणि ती कुठे ठेवतोय हे सांगितलं आणि ठेवून दिली। नंतर काय? अहो पण मग गेली कुठं? तेच कळत नाही ना शकू, म्हणून तर शोधतोय। अहो, सासरी बुवांच्या पोथीला वाळवी नसेल ना लागली? विठुरायानी एवढा वाईट प्रसंग आपल्यावर आणू नये। व्यंकट भाऊजी, शकुंतले, नारायणी, अरे कुठे आहात तुम्ही? बघा तरी हे पण काय झालं माझ्या साड्याचं, माझ्या चांगल्या लग्नातल्या साड्या होत्या। ओ बघा, ओ व्यंकट भाऊजी, आज शकुंतले ये ग बाई, हे बघ इतके चांगल्या चांगल्या साड्या, माझ्या लग्नातली साडी, ही बाई माझ्या मावशीने दिलेली साडी होती। सगळे गेले, नशीब मी माझ्या 4 साड्या बाजूला काढून ठेवलेल्या होत्या म्हणून, नाही तर त्या पण गेल्या असत्या। सासूबाई, तुमच्या साड्याही गेल्या आणि आमचा एकुलता एक लग्नाचा सूट तोही खाल्ला त्या वाळवीनं। याचं काय कौतिक? एवढा तो सूट? अहो, आम्ही आमचं दुःख सांगितलं तुम्हाला। बरं व्यंकट भाऊजी, हे पण काय होऊन बसलं माझ्या साड्यांचं, इतक्या चांगल्या चांगल्या साड्या। वरती नुसतं येऊन बघा तुम्ही, कांजीवरम म्हणू नका, पैठणी म्हणू नका, ती चांगली बनारसी ती पण गेली, सगळ्याच्या ताराहून बसल्या। तशी माझ्या 4 साड्या बाजूला काढून ठेवल्या त्या म्हणून। या पा नुसतं बघा तुम्ही। वहिनी, अहो बाबांनी लिहिलेली पोथी। काय? त्याला पण वाळवी लागली?
विठुरायाच्या मनात काय आहे? विठुरायात जाणे. आई आई काकू काकू आई हे बघ हे बघ अगं किचन मधल्या लाकडांचा पण भुसा पडतोय. चला मी दाखवते. हे बघ चल चल इकडे इकडे हे बघ हे बघ बाबू काय होऊन बसलंय? अख्ख्या घरादारात नुसता भुगा झाला. या वाळवीनं काय करून ठेवलंय? कसं व्हायचं आता? काय करायचं आम्ही? शांत व्हा शांत व्हा. कसं शांत हो? म्हणजे सरकारांची एवढी एवढी कमाई सगळी कमाई झाली ना, कसं शांत हो आम्ही? मी काय म्हणते जावय बापू, हे सगळे असं झालंय. तुम्ही खूपच्या कापच्यामध्ये काही ठेवलं असेल तर बघा. ऐका बघतो. हा. सांभाळ 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 त्यांना. आणि तुम्ही पण नुसते इथे खांबासारखे उभं राहू नका. काय नुकसान झालंय ती. काय म्हणावं या संकटाला? कसला प्रकोप आहे दिग्रसकरांच्या घरावरून? अहो मला खूप भीती वाटते आता. धीर धर शकुंतला, धीर धर. व्यंकट दिग्रसकर, माझ्या बाबांवर अशीच वेळ आणली होतीस ना तू? हा त्याचा बदलाय. तुला हे असं हेल्पलेस झालेलंच मला पाहायचं होतं. काळा धूर? या श्रीकलाला नक्की काय पाहिजे? आहे तरी कोणी? काका काका पंचायत ऑफिस मधले फायली आणि कागदपत्र सगळ्यांना वाळवी लागली. कपाट दरवाजा खिडक्या सगळ्याला वाळवीनं पोखरून काढलंय ग. काका तुझ्या खोलीत सगळं नीट आहे ना? ते आजोबांची पोथी? अरे आता काय सांगू आधू तुला? बाबांनी लिहिलेली पोथी जागेवर नाही अरे. मी आणि शकुंतलानी सगळ्या खोलीमध्ये शोधली पण सापडतच नाहीये. विठुरायांनी त्या पोथीला काही होऊ देता कामा नये बघ. अरे ती पोथी म्हणजे आपलं खरं वैभव आहे रे. काका मला फार काळजी वाटते हो. बरं आधू, अरे तू त्या पेस्ट कंट्रोल वाल्यांना बोलवलं होतंस ना? काय झालं त्याचं? कुठे आहेत ते? काका अरे केव्हाचा फोन करतोय त्यांना, फोनची रिंग जाते पण उचलत नाही. आतापर्यंत यायला पाहिजे होतं त्यांनी. सरपंच साहेब, आम्ही पेस्ट कंट्रोल कडून आलोय. कुठे राहिले होते तुम्ही? किती फोन करायचे तुम्हाला? फोन तर उचलत जा. साहेब गाडीवर होतो.
तुम्ही अर्जंटमध्ये यायला सांगितलं, काय झालं? अचानक घराला वाळवी लागली वाळवी अचानक कुठं लागली? चला दाखवतो. चला चला दाखव. साहेब, एका रात्री अशी वाळवी पसरत नाही हो. हे काहीतरी वेगळंच दिसतंय. पेस्ट कंट्रोलचा डबल डोस मारावा लागेल. ते आम्ही बघतो, तुम्ही काळजी नका करू. ती काळी गोळी तूच ठेवली होतीस ना ग? गोळी? काळी गोळी? कुठली? मला तर काहीच माहिती नाही इंद्रायणी ताई. काहीच माहिती नाही. खोटं बोलायचं नाही माझ्याशी. कोण आहात तुम्ही? वाकडात शिरू नको हा. शेवटची वॉर्निंग देते. माझ्या घराचं नुकसान करायचा विचार जरी केलास ना तर काय? वाईट काम करणारा हा हात आहे ना, पकडून फेकून देईल. तुम्हाला ह्याच तडफडणाऱ्या अवस्थेत मला बघायचं होतं. इतकी मज्जा येते ना मला. आता तर वॉर्निंग पण देणार नाही, डायरेक्ट वॉर्निंग तर मी पण देत नसते.
श्रीकला काय करते तू हे? का माझा हात पोळताय जाऊबाई? काय केलंय? हा? नका ना असं करू. का का माझा हात पकडलाय तुम्ही? मी काय वाईट केलं तुमच्या सोबत? का माझा हात जळताय? श्रीकला हात सोड. इंद्रायणी ताई, नका ना असं वागू प्लीज. मी काहीच त्रास दिला नाहीये ना तुम्हाला? मोठ्या बाई, अधू दादा, इंद्रायणी ताई माझा हात पोळताय. बघा ना किती त्रास देताय मला. वाचवा. इंद्रायणी ताईंनी काय केलंय ते बघा. अधू दादा, शकुंतला आई, बाबा, बघा काय केलंय यांनी. आपल्या होल आयुष्यात असली केस पाहण्यात नाही आली माझ्या. पण सगळीकडे औषध मारलं ना तुम्ही? हा, ते वाळवीचा बंदोबस्त झालाय ना? अहो फुल ट्राय केलाय मी. ट्राय मारलाय म्हणजे? अहो सरपंच साहेबांचं काम म्हटल्यावर नीटच करणार ना. पण तुमच्याकडे हे जे काही झालंय ते आम्हाला काहीच समजलं नाही. डबल औषध मारून पण काही फायदा नाही. काय म्हणताय काय म्हणजे? अहो अशी वाळवी कधी बघितलीच नाही आम्ही. विचार करून फार डोकं भांजळलंय आता. म्हणजे जितक्या कमी वेळात वाळवी पसरली त्याच्यापेक्षा 10 पट वेगात ती गायब झाली. अहो पण असं कसं शक्य आहे? पण हेच घडलंय आणि हे रियालिटीमध्ये शक्यच नाहीये. तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही पेस्ट कंट्रोल केलंय. आम्ही येतो आता. हा हा हा. कबूतर होती की काय? आई, मोठ्या बाई, आई. भाजलं हिला. असं कस? घरभर नुसती वाळवी 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 झालीये आणि हे नवीन काय काढलंस तू? कुठे गेली होती हात भाजून घ्यायला? मोठ्या बाई, आता घराला वाळवी माझ्यामुळे लागली का? अगं नाही नाही, आईला तसं म्हणायचं नव्हतं. पण पण हे काय झालं? तुला चटका कसा लागला? नारायणी, अगं प्रश्न विचारायचे बंद कर. आधी मलम घेऊन ये जा. हो आणते. ये बस बस इथे बस. आई, खूप त्रास होतोय. हो काय करू? जळजळतंय खूप. हो ग बाळा, मला सांग हे झालं कसं? पण नका विचारू आई. मी मी खोटं नाही बोलू शकणार तुमच्याशी. खोटं बोलायचंच नाहीये. जे काय असेल ना ते खरं खरं सांग. आता आता कसं सांगू मी? हे सगळं इंद्रायणी ताईंमुळे. श्रीकला, काही बोलू नका. काकी असं. आई, आई मी खरं बोलतीये. श्रीकला, खोटं बोललीस तर बघ. हा, बघितलं ताई, मी खरं बोलते तर कसं ओरडताय त्या माझ्यावर? हात चटका ना मला इंद्रायणी ताईंमुळेच लागलाय. इंदू, इंदू, तू हे सगळं अध्यक्ष, मी काही केलं नाहीये. मग श्रीकला खोटं बोलते का? तिला जो तो त्रास होतोय तो खोटा आहे? तिला झालेली जखम खोटी आहे? अरे मी
का करल असं? का करीन म्हणजे तू काय करायचं बाकी ठेवलंयस? कुस्ती खेळताय तिथं. दिग्रसकरांच्या घराचा आखाडा बनवून ठेवलाय तुम्ही. नाही नाही मोठ्या बाई. नाही म्हणजे अगं हिनच त्रास दिला ना तुला.